नमस्कार मंडळी. आज रविवार आहे आणि आज मुलांचे पप्पा पण घरी आहेत आणि पूर्वाला कोळंबी खायचे खूप दिवसापासून. तर आता त्यांनी सकाळी सकाळी जाऊन कोळंबी आणली आहे आणि आता सगळेच मिळून स्वच्छ करत बसलेत, कारण माझं लवकर काम होईल आणि मुलांना खायला लवकर मिळेल. चला आता त्यांचं साफ करून सुद्धा झालेलं आहे. आता मी फोडणी करायला घेते. पूर्वाला कोळंबी मसाला खायचा आहे म्हणून आज मी कोळंबी मसाला करते. आणि आणखीन एक मासा त्यांनी आणलेला आहे, त्याचं नाव मी सारखं विसरते, तर ते सांगते तुम्हाला पुढे जाऊन. तर आता तेल घेतलेलं आहे मी चांगला 2 चमचे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे सर्वात आधी. आणि नंतर त्याच्यामध्ये मी कांदे टाकले आहेत. कांदे जास्त टाकलेले नाही आहेत, एकच कांदा आहे मोठा, तो जरासा परतून घेते. कांदा परतला जात आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. आणि या मिरच्या घेतलेल्या आहेत 10 ते 12 आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलेला आहे. हा जो मसाला आहे ना तो मी 3 भाज्यांना वापरणार आहे, म्हणजे 3 मास्यांना, 3 वेगवेगळ्या मास्यांना, म्हणून मी हे इतकं जास्त घेतलं आहे. म्हणजे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि पुदिना आणि कोथिंबीर. आता हे आपण एकत्र वाटून घेऊया. आणि हे मी 3 मास्यांमध्ये वापरणार आहे, मग ते थोडं थोडं मी वापरेन. तर आता हा मसाला आपला वाटून झालेला आहे. चला तर मग आपला कांदा किती झाला आहे परतून बघूया. तर कांदा मी खूप जास्त परतवलेला नाही आहे आणि हा जो मसाला आहे ना यातला मी अर्धा मसाला घेतला आहे फक्त, कारण की बाकीचा जे दोन्ही मासे आहेत ना ते अगदी कमी आहेत आणि कोळंबी खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मी तो अर्ध्यापेक्षा जरा जास्तच मसाला घेतला आहे. आणि आता आपण हा मसाला छान परतवून घेऊया. मासे जर का खूप ताजे असतील ना, एकदम ताजे ताजे, तर त्याला ना वेगळे वेगळे मसाले म्हणजे काहीच जास्त वापरावं लागत नाही. आणि मी मासे किंवा कोणतीही भाजी करताना खूप जास्त त्याच्यामध्ये काहीच वापरत नाही. तर आता पण मी साधाच करणार आहे, पण कोळंबी इतकी छान झाली होती ना, मस्त झालेली एकदम. मीठ आणि आता घरगुती तिखट आहे ते मी 3 चमचे असं वापरलं आहे. आपल्याला जितकं तिखट लागत असेल ना तितकं आपण वापरायचं. तर थोडीशी मी हळदसुद्धा टाकलेली आहे. आणि आता हा मसाला मी थोडासा परतवून घेते, म्हणजे आपला जो तिखट मसाला आहे ना त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, लसूण आलं आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कांदा तर मी तो ट्रान्सफर होईपर्यंत भाजलाच होता. तर आता हा सुद्धा मसाला तितकाच मी परतवणार आहे, जास्त परतवण्याची काही गरज नाही आहे. तर आता हा आपला मसाला आहे तो परतून झाला आहे, त्याला थोडंसं तेल पण सुटलं होतं. आणि 2 टमाटे मी मीडियम साईजचे घेतलेले आहे, तर ते सुद्धा बारीक चिरून घेतले जेणेकरून ते लवकर विरघळले जातील ना म्हणून, कारण मी ते टमाटेसुद्धा मी जास्त परतवणार नाही आहे. तर आता टमाटेस फक्त थोडेसे मिक्स करून घेतले. आणि ना कोळंबी टाकताना मला ती व्हिडिओ माझ्याकडून रेकॉर्डच झाली नाही, ते माझ्या नंतर लक्षात आलं एडिटिंग करताना, तर त्याबद्दल सॉरी. तर ही कोळंबी जी आहे ती 1 किलो आहे. तर आमच्याकडे ना किलोवर वगैरे मिळते, तर ती 1 किलो आहे. तर आता ही कोळंबी त्याचा धागा वगैरे काळा धागा असतो ना तो सुद्धा काढलेला आहे. आणि स्वच्छ केलेली कोळंबी मी त्याच्यामध्ये टाकली आहे. त्यालासुद्धा मी थोडंसं मीठ आणि हळद लावली होती आणि ती मी त्याच्यात टाकून आता परतवून घेतली आणि ती जरा वेळासाठी झाकून ठेवली ती, म्हणजे 2-3 मिनटं फक्त. तर तोपर्यंत त्याला छान पाणी सुटलं आहे बघा. तर आता आपण जितकं मी झाकण खोलल्यानंतरसुद्धा त्याला पाणी सुटत चाललं आहे. आणि आता मी आणखीन त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. मी मगाशी तुम्ही पाहिलं मी फक्त घरगुती तिखट टाकलेलं आहे, गरम मसाला अजून वापरलेला नाही आहे. तर आता मी गरम मसाला वापरणार आहे थोडासाच वरून. आणि कोणतीच धण्याची पूड वगैरे, जिरे पूड वगैरे असं काहीच वापरणार नाही. जो आपला घरगुती मसाला असतो ना त्याच्यामध्ये भरपूर छान गरम मसाला आहे. मग मी आता अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, तर इतकंच टाकलेलं आहे. आणि कोळंबी किंवा मासे आहेत ना शिजायला जास्त वेळ लागत नाही. जो मसाला भाजायसाठी जितका वेळ लागतो ना तितकंच. कोळंबी टाकल्यानंतर फक्त 10 मिनटामध्ये कोळंबी एकदम छान शिजते. त्याच्यापेक्षा जास्त जर शिजली तर ती कडक होते. तर कडक नाही व्हायला पाहिजे, ती सॉफ्ट व्हायला पाहिजे ना. तर आता त्याच्यामध्ये मी कोकम टाकलेला आहे. बस आता फक्त आधी मी 3-4 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आणि आता आणखीन 5 मिनटासाठी. सगळं मिळून 10 मिनटं फक्त ठेवायचं, त्याने कोळंबी खूप छान शिजते. आणि आता बघा त्याला छान तेल सुटलेलं आहे. आणि आता मी गॅस बंद करून ती झाकून ठेवते. झाकून ठेवल्यानंतर जे काही तेल आहे ना ते छान वरती तवंग येतो आणि आता आपली जी रेसिपी आहे ना ती खूप छान दिसेल. तर मी आता तुम्हाला दाखवते बघा. मी परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवली होती, तर बघा आत्ता तुम्हाला दाखवते. बघा किती छान दिसते आहे, एकदम मस्त मसालेदार कोळंबी झाली आपली. आणि ही टेस्टला खूप छान लागते. काहीच बघा त्याला करावं नाही लागलं, पण कोळंबी जितकी छान दिसते ना तितकी छान ती टेस्टला आहे. मी दुसऱ्या कढईत काढून घेतली, कारण की मला ज्या कढईत मी केली ना त्या कढईत आता मला दुसरी आमटी करायची आहे म्हणून. तर बघा कोळंबी मसाला 1 नंबर असा झाला आहे.
कारण की ना पूर्वाला खूप जास्त ग्रेव्ही आवडत नाही, कोळंबी जास्त असायला पाहिजे, मसाला कमी असायला पाहिजे ना म्हणून. तर आपला जो वाटणाचं भांडं होतं ना, त्या भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं सुकं खोबरं टाकलं आहे आणि अगदी थोडं म्हणजे अर्धाच कांदा मी कांदा टाकलेला आहे वाटण्यासाठी. म्हणजे आलं, लसूण, कांदा, खोबरं, कोथिंबीर हे सगळं या मिश्रणामध्ये आहे. आणि ही आता दुसरी आमटी आहे ना, तर त्याची तयारी आहे. तर त्याच्यामध्ये मी कांदा खोबरं ॲड केलं आहे. तर आता हा जो मसाला आहे तो मी फक्त थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि अगदी छोट्या आकाराचा एकच कांदा आहे, अगदी छोटा होता तो कांदा, तितकाच मी टाकला आहे आणि तो आता मी परतवून घेते. कारण जर का आपण ना माशांमध्ये खूप जास्त मसाला वापरला ना, तर ती माशाची जी टेस्ट आहे ना ती आपल्याला कळत नाही की नक्की काय आहे. तर आता 2 चमचे तिखट घेतलेला आहे मी, कारण की आपल्या जो हिरवा मसाला आहे ना त्याच्यामध्ये पण हिरवी मिरची होती ना म्हणून. आणि एक मोठा टमाटा आहे ना तो टाकलेला आहे. तर आता हा मसाला आहे तो इतकाच आहे, तो मी परतून घेणार जरासा. त्यानंतर जो आपल्याला वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे. तर आता हेला मीठ टाकून घेते, जेणेकरून आपला जो टमाटा आहे ना तो छान विरघळला जावा लवकरात लवकर, आणि जो आपला मसाला आहे ना तो पण लवकर भाजला जातो ना म्हणून. आता टोमॅटो जोपर्यंत तळला जातोय ना, लगेचच मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आधी घरगुती तिखट होतं ते पण टाकलं होतं. तर हा जो गरम मसाला आहे ना तो खूप जास्त छान फ्लेवर देणारा आहे आणि हा घरगुतीच मसाला आहे. आता जो आपला मसाला होता ना तो मी सगळा याच्यामध्ये ओतून घेतला आहे, वाटण आपलं त्याच्यामध्ये कांदा खोबरं होतं ना ते सगळं. आता मी याच्यातूनच थोडीशी म्हणजे भाजल्यानंतर हा सगळा मसाला जेव्हा भाजला जाईल ना, तर त्यातला थोडासा मसाला मी काढून घेईल, कारण की त्याच्यानंतर मला तिसरी आमटी करायची आहे. तिसरी आमटी नाही म्हणजे सुकंच बनवायचं आहे. तर ते मी तुम्हाला सांगते, ते एक ट्विस्ट आहे. ते तुम्ही किती जणं खाता ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आता हा जो मसाला आहे त्याला तेलसुद्धा सुटलं आहे आणि तो छान म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो चांगला शिजत आलेला आहे. तो जरा शिजला पाहिजे, कारण की आत्ता मी जो त्याच्यामध्ये मासा टाकणार आहे ना तो ना एकदम पटकन 2च मिनिटामध्ये शिजून जातो. म्हणून त्याला आधीच आपण मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. आता मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आणि जितकं पाणी टाकायचं ना, म्हणजे जर का माशाचा रस्सा जर करायचा असेल, आपल्याला सार करायचं असेल, तर आधीच त्याच्यात जितकं पाणी टाकायचं तितकं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतरच मासे पाण्याला उकळी आली ना, म्हणजे आपल्या आमटीला उकळी आली की मगच त्याच्यात मासे सोडायचे असतात. म्हणजे माशाची आमटी जर करत असेल आपण तेव्हा. तर आता मी जो मासा करते, मी तुम्हाला म्हटलं ना मी त्याचं नाव सतत विसरते, तर तो जिताडा मासा आहे. तर तो इतका छान लागतो ना, म्हणजे कोळंबी जशी सगळ्यात छान लागते, खूप टेस्टी लागते, पण जिताडा मासा आहे ना त्याची टेस्ट म्हणजे कशालाच येऊ शकत नाही खरंच. खूप तो एकतर थोडा जास्त महाग असतो, पण टेस्ट एक नंबर असते त्याची. पण एकदा नक्कीच तो करून बघा. त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून मिळतात, म्हणजे जसं चिकनचे तुकडे असतात ना तसे. खूप छान लागतो. फक्त 2 ते 3च मिनटं या माशाला आपण या उकळत्या रस्स्यामध्ये सोडायचे आहेत, बस लगेचच आपली ही आमटी तयार होते. आणि हा जो मासा आहे ना जिताडा, तो त्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन शिजून जातं आणि खरंच खूप छान लागते. तांदळाची भाकरी असू दे, ज्वारीची भाकरी असू देत. आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं कोळंबी, जी मी झाल्यानंतर त्याला उकळी वगैरे आल्यानंतर झाकून ठेवली होती आणि मग मस्त त्याला तेल सुटलं. आता आपण सगळेच म्हणजे मासे असू देत, चिकन असू देत, मी चिकनसुद्धा केलं ना तर कुकरमध्ये करते, कारण की त्याच्यानंतर मग त्याला ते मिळून येतं आणि खूप छान त्याला फ्लेवर येतो म्हणून. तर बघा कोळंबी मसाला खूप छान झाला आहे आणि तो जिताडाचा जो रस्सा आहे तो पण खूप छान झाला आहे. आणि आणखीन एक मासा आहे ना, मी तुम्हाला तो दाखवला नाही आहे, म्हणजे मी कसं बनवते. नेक्स्ट टाईम मी जेव्हा परत कोळंबी आणेल तेव्हा मी नक्की तुम्हाला करून दाखवेल. ते हे आहे कोळंबी आहे ना, त्याचं डोकं ते साफ करायचं आणि जो मसाला मी तुम्हाला दाखवला होता त्यातला मी थोडासा मसाला काढून त्याच्यामध्ये फक्त परतवला आहे 2-3 मिनटं फक्त. पण ते इतकं छान लागतं ना, लहान मुलांना तर खूप आवडेल, कारण ते कुरकुरीत लागते आणि खूप छान टेस्ट लागते. चला तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला मग बाय, परत भेटू.